मग बाबासाहेबांचं नाव आहे जो संविधानाला कारणीभूत आहे त्याला तुम्ही संपवायला निघालाय. मला मीडियाशी घेण्याने मला सस्पेंड केलं. मी वाळूचे कारे उपसील, मी माती काम करेन, पण बाबासाहेबांची ओळख चुकून येण्याने मला सस्पेंड करायचं करू शकता. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहेत त्यांची नावं वारंवार घेतली गेली. मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भारतात का नाही? नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एक घटना घडली. ती म्हणजे मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेण्यास ते विसरले आणि त्यानंतर त्यांना माधवी जाधव या वन अधिकारी यांनी विरोध दर्शवला. आत्ता आपल्यासोबत माधवी जाधव ताई आहेत. मॅडम, स्वागत आहे तुमच्या माय महानगरमध्ये. धन्यवाद. नेमकं काय घटना होती आणि तुम्ही त्यांना कशा पद्धतीनं विरोध दर्शवला, नेमका काय प्रकार होता? सगळ्यात पहिले तर सगळ्या जनतेला माझा मानाचा जय भीम. तुम्ही मीडियावर बघितलं सर, माझं अगदी संविधानिक त्यांच्याशी भांडण नाही म्हणता येणार, मला माझं एक मत मांडायचं होतं, व्यक्त व्हायचं होतं. एक सामान्य नागरिक म्हणून माझ्या भावना त्यांना पोचवायच्या होत्या मला, की तुम्ही बाबासाहेबांचं नाव का नाही घेतलं. तो सणच आहे, आपला राष्ट्रीय सण आहे. आणि तुम्ही विचार करा ना, सणाचं एक प्रतिकात्मक गोष्टी असते. जसे नवरात्रीमध्ये आपण घट बसवतो तर तुम्हाला घट बसवावं लागतो. त्याच्यानंतर गणपतीमध्ये तुम्ही गणपती बसवतात, म्हणजे एक सिम्बॉलिक असतं ना. तर हा राष्ट्रीय सण आहे, हा तर समानतेचा सण आहे. मग त्याचा जो अधिपती हे आहे तो म्हणजे आमचे काय सगळ्यांचे डॉक्टर भीमराव आंबेडकर आहेत. मग त्यांना एक तर संविधानाचं त्यांनी मला वाटतं असं डॉट 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 सारखं म्हणजे शिंतोडं उडवल्यासारखा कुठेतरी नामोल्लेख केला. मला सवय आहे प्रत्येकाचं शब्द कानाने ऐकत असते. आणि बाय दी बाय आम्ही वर्दीवाले असल्यामुळे फॉरेस्ट प्लाटून आमचा तिथे संचलनासाठी होता आणि खूप काटेकोरपणे एक आवड असते ना, की अरे मोठा व्यक्ती आहे, याच्याकडून काही शिकायला मिळेल का, ह्याचं किती ज्ञान आहे, म्हणून आतुरतेने माणूस बघत असतो आणि शिकत असतो. मी तरी स्वतःला विद्यार्थी समजते की कोणाकडनं काय मिळतं. त्या अनुषंगाने मी त्यांचं प्रत्येक शब्द कानामध्ये झेलत होते. त्यांनी जय शिवराय म्हटलं, खूप अभिमान वाटला. त्यांनी संभाजीराजेंना केलं, आश्चर्य वाटलं. आश्चर्य याच्यासाठी तो पण आनंद होता, पण इतक्या दिवस संभाजींना ते नाकारत होते. आता छत्रपती संभाजींनाही त्यांनी जवळ घेतलं, अजून अभिमान वाटला. आता कुठेतरी बाबासाहेब येतील, मग कुठेतरी बाबासाहेब येतील. भाषण संपलं. मी कसा बसा कंट्रोल केला. तुम्ही माझी हिस्ट्री जर केली तर एक 4-5 दिवसापूर्वी मला बीपीचा भयंकर त्रास झाला होता आणि त्या चुकीमुळे माझा बीपी पण वाढला होता. मी संचलनावर कंट्रोल केलं. पूर्ण प्लाटूनमधनं आम्ही बाहेर पडलो, सगळ्या प्लाटूनचं संचलन झालं. त्यांचं जेव्हा बक्षीस वितरण सुरू झालं तेव्हा मला असं वाटलं की ते VIP आहेतच ना, एक दर्जा मिळाला आहे ना त्यांना संविधानाने. त्यांचा आम्ही दरवर्षी तिथे आमचा प्लाटून असतो. मला माहिती आहे बक्षीस वितरण झालं की काही लोक त्यांना निवेदन वगैरे देतात, त्यांचं ते फटकारणं असतंच, प्रत्येकाचंच असतं. वेळेचा अभाव असतो, ते आम्हाला कळतं. जाता जाता निवेदन हे करणं, हो असं करू तसं करू. आणि Z+ सिक्युरिटीमध्ये ते आले तसे पटकन जातात. हा मला नेहमीचा अनुभव होता. म्हणून मी सूत्रसंचालक ज्या मॅडम होत्या त्यांना मी एक विनंती केली की ते माझ्यापासून 10-12 फुटाच्या अंतरावर होते, की बक्षीस वितरणाला खोळंबा होऊ नये. आणि बक्षीस वितरण चालू असताना मी जे त्यांना अनाऊन्स करते की तुम्ही का नाही बाबासाहेबांचं नाव घेतलं, फक्त माझं मत त्यांना मांडू द्या, एवढी मी रिक्वेस्ट केली. पण त्या मॅडमने ते एक्सेप्ट केली नाही. म्हटलं मॅडम, मला त्यांच्यापर्यंत जायचं नाही आहे, मला इतरांच्या आनंदाला विरजन घालायचं नाही, त्यांचं काम ते चालू, मी फक्त इथून त्यांना संबोधेल. मला तुम्ही साहेब एक चूक केली आहे, एक पालकमंत्री म्हणून तुम्ही चुकीचं वागला, तुम्ही बाबासाहेबांचं नाव का नाही घेतलंय आज संविधानाच्या दिवशी, एवढंच फक्त मला निदर्शनास आणून द्यायचं होतं. जसं आता तुम्ही माईक पकडलाय, त्या मॅडमने झटकन तो माईक बाजूला केला, पण माझा आत्मा शांत होणार नव्हता, कारण मला इतरांचा म्हटलं कुठलाही प्रोटोकॉल तोडायचा नव्हता. म्हणून मी तो बक्षीस समारंभाला डिस्टर्ब केलं. मी फक्त भारतीय संविधान आजचा आहे आणि आजचा जो अधिपती आहे खरा आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा मी जयघोष केला. पण तुम्ही शासकीय कर्मचारी आहात आणि अशा पद्धतीने तुम्ही एका मंत्र्याला विरोध करत आहात, तुम्हाला भीतीने वाटले की पुढे काही तुमच्यावर कारवाई होऊ शकते या संदर्भात, किंवा या विचारानं तुम्हाला काही भीती वाटली? नाही, उलट मला भीती ही वाटते की मी बरं झालं स्वातंत्र्यपूर्व काळात आली नाही, कारण मनुवाद तेव्हा होता. तो जर असतं तर ते संविधान लागू झालं असतं तर मी कशाला बाहेर पडली असती. ज्या संविधानाने मला इतकी सक्षम बनवली, आज मीडियासमोर मला बोलायचं दिले, जी वर्दी मी आज घालून फिरतीये फॉरेस्टची, ती पण महिलांना बाबासाहेबांनी प्रवाहात आणलं म्हणून दिली. मग मला भीती कशाची? ज्या वेळेस त्यांचं उपकार फेडण्याची वेळ आली त्यावेळेस मी का परवा करू? वर्दी नसली तरी मी कमवू शकत नाही असं कुठे लिहिलंय का? तुमच्यासारखा माईक हातात घेऊन उभी राहिली तरी मी रोजचं पोटापुरतं कमवू शकते. भीती त्यांना वाटायला पाहिजे, आम्हाला नाही. आम्ही कष्ट करणारे लोक आहोत, आमची कष्टकऱ्यांची जमात आहे, एवढंच आहे.
आता जातीयवाद नको करायला म्हणून मी काही बोलत नाही. ठीक आहे, मी एवढं पण नाही व्यक्त होत, पण भीती नाही वाटत आहे मला अजून पण नाही. डर के आगे जीत आहे, मला कळून गेलं. तुमच्या डिपार्टमेंट कडून तुम्हाला काही खुलासा वगैरे मागितला अजून तरी नाही, कारण आधीच सर आम्ही रजेचा अर्ज दिलेलाच होता, कारण आम्हाला माहिती आहे की परेड नंतर खूप शारीरिक त्रास होतो, आम्हाला 2 वेळेस फॉलिन असतं, घरचं करावं लागतं. तर एक रुटीनप्रमाणे नेहमीची सवय, आम्ही आराम करण्यासाठी 1 किंवा 2 दिवसाची सुट्टी टाकतो, त्याप्रमाणे ती टाकलेली होती. त्यामुळे आता 2 दिवसांनी कळेल की डिपार्टमेंटचं आमच्यावर प्रेम आहे, खरं आहे की खोटं आहे, की त्यांच्यावर आहे. आता ते होईल आणि त्यालाही सामोरे जायला आम्ही जान गे तो कुछ नाही. गेल्या 2 दिवसापासून जर आपण पाहिलं, तुमचं नाव राज्यभरामध्ये चर्चेत आलेलं आहे. वेगवेगळे राजकीय पदाधिकारी आहे, नेते आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. गिरीश महाजन यांनी या संदर्भात दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की कदाचित म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने दिलगिरी व्यक्त केली आणि हा विषय संपायला हवा असं त्यांचं कुठेतरी म्हणणं आहे. संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली की आता त्यांनी जर दिलगिरी व्यक्त केली तर हा विषय आता संपायला हवा. काय म्हणणं आहे तुमच्या? मी सकाळी 2 न्यूज चॅनलला आहे ना बाईट दिल्या, लाईव्ह दिलं. तर सर तुमच्या खिशाचा पेन मी असा काढला तुमच्यावर, मी 2 मिनटं घेऊ का सईला, आणि माझ्याही लक्षात राहिलं नाही तुम्ही कुठेतरी, आणि तो पेन मी घेऊन इथपर्यंत गेली आणि मग माझ्या लक्षात आलं सर सॉरी तुमचा पेन चुकून आला आणि मी तो तुम्हाला परत केला. तेव्हा मी दिलगिरी एक्सेप्ट करते, पण जाणून बुजून तुमचा पेन घेऊन ओढून मी जेव्हा चोरून पळून जाते तेव्हा तिथं माफीच मागावी लागते. तिथे दिलगिरी व्यक्त नाही करावी लागत. दिलगिरी हा म्हणजे असा तकलादू शब्द आहे. पण आता तुमची मागणी काय आता? मला त्यांचं सुदैव आहे महाजनांचं की त्यांच्यावर ॲट्रॉसिटी बसत नाही, आणि माझं दुर्दैव आहे की त्यांच्यावर ॲट्रॉसिटी बसत नाही. पण मी एक तक्रारदार म्हणून, मला आरोपी म्हणून घेऊन गेले, पण मला अभिमान वाटतो की या संविधानामुळे मी पोलीस स्टेशनमधून खाली उतरले, पण तक्रारदार म्हणून. ते पण एका पालकमंत्र्याची मी तक्रार मी आणि सौपुरे मॅडमनी दिली आहे. त्या तक्रार अर्जावर जसं सामान्य नागरिकाला बोलवलं जातं, त्याची जर तक्रार केली पोलिसांच्या याच्यात, माझ्या मते हा नियम आहे ना, 1 महिना की 15 दिवसाच्या अवधीमध्ये ज्याची तक्रार झाली त्याला बोलवलं जातं. तसं गिरीश महाजनांना पालकमंत्र्याचं पद सोडून ह्या भारताचा अपमान करणारा एक संविधानिक गुन्हेगार म्हणून तिथे त्यांना बोलवताय का, त्यांना समज देताय का, त्यांच्याकडनं लिखित घेताय का, ह्या झाल्याची मी वाट बघते. त्यानंतर मला त्यांच्याकडून आमच्या दोघींबद्दल वैयक्तिक, माझ्या तमाम भारतीय बाबासाहेबांच्या अनुयायांच्या बद्दल आणि तमाम भारतीय जनतेबद्दल त्यांच्याकडनं झालेली अनवधानाने नाही, ठरवून केलेल्या चुकीबद्दल मला लिखित स्वरूपाचा माफीनामा हवा. जसं संविधान आज लिखित आहे म्हणून ते शाश्वत आहे, ते टिकणार आहे चिरकाळ. असं मीडियावरती जर तुम्ही उद्या व्हिडिओ डिलीट केला की झाली आमची बरबादी, तो डाउनलोड जरी करून ठेवला तर त्याचा मागमूस कुठे सापडणार आहे? आम्हाला लिखित स्वरूप द्या. जसं आम्ही प्रत लावतो ना संविधानाची, तसा त्यांचा तो माफीनामा तिथे ठेवू, म्हणजे पहिल्याला शिक्षा होईल तेव्हा मागचे महाजनांकडून लिखित स्वरूपाचा हवा आहे, आणि तो माझा हक्क आहे, तो मला संविधानाने दिलेला आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून तुम्हाला पाठिंबा मिळतोय. काल प्रकाश आंबेडकरांनी आपल्या सोबत चर्चा केली, आजही काही नेत्यांनी, काय नेमकं त्यांचं म्हणणं? नाही, चर्चा म्हणजे तेवढं काही प्राथमिक याचं नाही आहे. मला उलट अभिमान आहे की सगळी लोक जागृत झालेली आहेत. अजून तरी तितकं माझं काही बोलणं झालेलं नाही त्यांच्याशी, पण मला फोन येतोय त्यांच्या याचं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मला फार आनंद होतो की आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांना सुद्धा समज दिली जाते की आमच्यासाठी सगळेजण स्टँड घेत आहेत, की मी ज्या भाकरीला झुगारलं बाबासाहेबांसाठी तर ती तिच्यापासून हिरावून घेतली जाऊ नये, म्हणून आमच्या आधीच खूप लोक त्यासाठी आमच्यासाठी उभे आहेत. पण हा लढा कुठपर्यंत आता सुरू आहे? मला माफीनामा हवा आहे, आणि गिरीश महाजनांना या देशाचा नागरिक म्हणून सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये समज द्यायला ते बोलवत आहेत की नाही त्याचा फॉलोअप मी घेणार आहे. अन्यथा मी जे उपोषणाबद्दल बोलली आहे, आधी मी बोलले होते की ॲट्रॉसिटी झाली पाहिजे, आता त्यांचं सुदैव की ॲट्रॉसिटी त्यांच्यावर बसत नाही, दुर्दैव माझं आहे की ॲट्रॉसिटी त्यांच्यावर लागू होत नाही. परंतु हा माफीनामा जर नाही मिळाला लिखित स्वरूपाचा, हा 3 प्रकारचा, आणि दुसरी गोष्ट त्यांना जर पोलिसांनी जसं समज द्यायला मला तुम्हाला कोणावरही तक्रार अर्ज झाल्यावर बोलवत नाही, तर मात्र मी निश्चितच उपोषणाला बसणार. कुठे बसणार उपोषण? आपण CP ऑफिस. हां, CP ऑफिस, कारण मी तक्रार तिथे दिली ना. मला संविधानिक न्याय हवा आहे, संविधानाच्या मार्फतच मागणार. मी पोलिसांना अर्ज दिलाय तर पोलिसांनी कारवाई नाही केली तर करणार. बाकी त्यांची सद्विवेक बुद्धी किती जागृत आहे माफीनामा देऊन येण्यासाठी, आता ते बघायचं मला. असं या होत्या जाधव, ज्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी त्यांनी आपल्याला ज्या पद्धतीनं गिरीश महाजन यांना विरोध दर्शवला, आता त्यांनी मागणी केली की महाजन यांनी लेखी त्यांचा माफीनामा हा सादर करावा, अन्यथा उपोषणाचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे. कॅमेरामॅन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.